लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यात बिबट्यानं धुमाकूळ घातलाय। काल दुपारी खलगरी शिवारात बिबट्या दिसल्यानं गावकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली। यावेळी बिबट्यानं शेतात काम करणाऱ्या देवीदास चिकटे या शेतमजुरावरती हल्लाही केला, यात तो जखमी झालाय। बिबट्याची माहिती वनविभागाला दिल्यानंतर वनविभागही बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करतोय। दरम्यान 3 सापळे लावण्यात आले असून रात्रभर कर्मचारी आणि गावकऱ्यांनी रात्र जागून काढली। बातमी नाशिकमधून आहे। प्रशासनानं आदेश देऊनही नाशिकमधल्या अनेक बँका 10 रुपयांचे कॉइन स्वीकारण्यास नकार देत आहेत। त्यामुळे वैतागलेल्या 2 शेतकऱ्यांनी काल बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोरच 10 रुपयांचे कॉइन पसरवून ठिय्या आंदोलन केलं। काही दिवसांपासून सोशल मीडियावरती 10चे कॉइन बंद झाल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत। त्यामुळे बँकांबरोबरच पेट्रोल पंप, दुकानं अशा अनेक ठिकाणी 10 रुपयांचे कॉइन घेण्यास नकार दिला जातोय। यावरती 10 रुपयांचे कॉइन बंद झालेले नाहीत, त्यामुळे ते प्रत्येकानं स्वीकारावेत असे आदेश नाशिक जिल्हा प्रशासनानं दिलेत। पण तरीही ते अनेक ठिकाणी 10 रुपयांचे कॉइन्स अजूनही स्वीकारले जात नाहीयेत। त्यामुळे अशा लोकांवरती आता कारवाईची मागणी केली जातेय। अटक करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे आमदार राहुल बोंद्रे यांनी पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन केलं। तुरीचं आंदोलन करणारे राहुल बोंद्रे यांनी काल बुलढाण्याच्या मार्केटिंग फेडरेशनच्या कार्यालयात तोडफोड केली होती। यानंतर पोलिसांनी राहुल बोंद्रे यांच्यासह अनेकांवरती गंभीर गुन्हे दाखल करून घेतले। त्यामुळे स्वतः राहुल बोंद्रे अटक करून घेण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचले। मात्र संबंधित तोडफोडीची चौकशी सुरू असून त्यानंतर अटकेची कारवाई होईल असं उत्तर पोलिसांनी दिलंय। चोरीच्या पैशात बरोबरीचा वाटा न दिल्यानं मित्रानंच मित्राची हत्या केल्याची घटना गोंदियात घडली आहे। 7 महिन्यानंतर एका हत्येचा उलगडा झाला असून विहिरीतून मृत पावलेल्या तरुणाचा सांगाडा काढण्यात आलाय। 17 वर्षीय प्रभाकर मानकर गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मित्रांबरोबर फिरायला गेलेला असताना परत आला नसल्याची तक्रार त्याच्या आईनं नोंदवली होती। आईला मित्रांवरच संशय आल्यानंतर पोलिसांनी प्रभाकरचा मित्र पंकज मेश्रामला अटक केली। प्रभाकरनं 20,000चं पाकिट मारल्यानंतर आम्हाला हिस्सा न दिल्यानं हत्या केल्याची कबुली त्यानंतर पंकजनं दिली। मुख्य आरोपी पंकज मेश्राम आणि रोहितला पोलिसांनी आता अटक केली आहे, तर आणखी एक आरोपी अविनाश सध्या फरार आहे। दारू विक्रेत्या महिलेनं महिला पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण केल्याची घटना वर्ध्यात घडली आहे। इतवार परिसरात राजश्री रामटेके पोलीस कर्मचाऱ्यांसह कारवाई करण्यासाठी गेल्या होत्या। त्यावेळी चेतना पाल या महिलेनं शिवीगाळ करत राजश्री रामटेके यांना मारहाण केली। यात त्या जखमी झाल्या आहेत। चेतना पाल या महिलेनं जयश्री रामटेके यांच्या गळ्यातील सोन्याची चेनही चोरून नेल्याचं रामटेके यांच्या पतीनं तक्रारीत म्हटलंय। दरम्यान चेतना पालसह तिचा पती आणि मुलामुलीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसंच घटनास्थळावरून पळ काढलेल्या पती आणि मुलीला देखील अटक करण्यात आली आहे। मुलगा अल्पवयीन असल्यानं त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आलंय। गोंदियात सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या ट्रकला अचानक आग लागली। आग लागताच ट्रकचा टायरही फुटला। तिरोडा तालुक्यातील बिरशी तालुक्याजवळ ही घटना घडली आहे। ट्रक चालकानं प्रसंगावधान दाखवत ट्रक थांबवला आणि ग्रामस्थांच्या मदतीनं पाण्याचा मारा करत आग विझवली। त्यामुळे मोठा अनर्थ टळला। वाढत्या उन्हामुळे पाण्यासाठी जनावरांना देखील भटकंती करावी लागतेय। भंडाऱ्याच्या साकोली तालुक्यात पाण्याच्या शोधात एका अस्वलीनं रस्ता भटकल्यानं पाटबंधारे विभागाच्या एका पडक्या क्वार्टरमध्ये ठाण मांडलं। परिसरातील लोकांना माहिती होताच याची कल्पना वनविभागाला देण्यात आली। त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी अस्वलीला पिंजरा लावून तब्बल 5 तासांनी पकडलं। त्यानंतर या अस्वलाला जंगलाच्या दिशेनं सोडण्यात आलं। निवडणुका जवळ आल्या की उमेदवार वेगवेगळे फंडे वापरतात। सध्या मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसच्या उमेदवारांना चक्क जादूगाराची मदत घ्यावी लागली आहे। लोकांच्या मनोरंजनाबरोबरच काँग्रेसचे उमेदवार रिजवान खान यांचा प्रचारही करण्यात येतोय। रिजवान खान यांनी अहमद खान या जादूगाराला चक्क नागपुरातून बोलावून घेतलंय।